subscribe now and press the bell icon. Never miss an update. सरकारने परत 50 रुपयाचा दंड सुरू केलेला आहे। ही जबाबदारी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आहे। हे सरकार एक हात आणि एक फुल आणि दोन हातचं सरकार आहे। एक फुल एकनाथ शिंदे, दोन हात हे अजित पवार आणि तिसरा दुसरा देवेंद्र फडणवीस। हे तीन चाकी सरकार आहे। तुम्हाला 4 महिन्याचा कालावधी देतो। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेतला नाही म्हणून तुमची धुळधाण उडाली लोकसभेमध्ये। आता गरीब रिक्षावाल्याच्या नादाला तुम्ही लागू नका असं आमचं प्रामाणिकपणाचं मत आहे। मित्र, सरकारला हे शक्य आहे। आमचं एक म्हणणं आहे की कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही आठवड्याला कॅबिनेटची मीटिंग घेता। जर कोल्हापूरच्या मातीशी हसन मुश्रीफ जर तुमची नाव असेल तर समर्थ कोल्हापूरचा जिल्ह्याचा रिक्षावाला आपला विनंती करतो की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये ताबडतोब हा निर्णय घ्या आणि 27 तारखेला पावसाळी अधिवेशनामध्ये हा 50 रुपयाचा दंड तुम्ही रद्द करा, अशा पद्धतीची आम्ही मागणी करत आहोत। काही 4 दिवसापूर्वी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की माझं काय चुकलं असेल तर सांगा। साहेब, चुकलं तुमचं नाही आहे, हे सरकार ठेवून आमची चूक झाली ही आम्हाला दुरुस्त करायला लागणार आहे। कारण आज ही तुम्हाला विनंती आहे, सरकार करतंय का ना करतंय ते बघा। पालकमंत्री म्हणून काम करता, जर नसाल तर तुमच्या वतीने वैयक्तिकरित्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करा आणि या जुलमी 50 रुपयाच्या कराला तुम्ही पहिल्यांदा स्थगिती मिळवून द्या। ही आमची पहिली मागणी आहे। नंबर 2 ची की गेली 15 वर्ष आम्ही लढाई करतोय की कल्याणकारी रिक्षा मंडळामध्ये रिक्षावाल्याला समाविष्ट करा। अहो, काय आहे कल्याणकारी मंडळ? या कल्याणकारी मंडळामध्ये माझ्या रिक्षावाल्याला जर हृदयविकाराचा झटका आला तर त्याला 5 लाख रुपये मिळावे। या रिक्षावाल्याचा मुलगा जर 12वी पास झाला तर तो MBBS शिक्षण घ्यायला गेला तर त्याची निम्मी फी सरकारनं भरावी। रिक्षाला वर्षातनं किमान 2 वेळा खाकी किंवा पांढरा पॅन्ट आणि शर्टचं कापड द्यावं। अरे साध्या योजना आम्ही तुमच्या समोर मागत आहोत, पण तुम्ही कल्याणकारी मंडळ जाहीर करत नाही। जाहीर केलं तर तिची अंमलबजावणी करत नाही। म्हणून या महामंडळाची तुम्ही जाहीर करावी, अंमलबजावणी करावी, असं एक आपण या ठिकाणी या निवेदनात म्हटलेलं आहे।